अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलाय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालं असून एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचे उघड झाले। एमपीएससीने हा निर्णय घेतल्यानं या मुद्द्यावरून लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळालं असून आता फेरपरीक्षा आयोजित केली जाईल। एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा हा प्रकार समोर आलाय। ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी एका दलालाकडून परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडलेला होता। मात्र ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिनं प्रेमापोटी गौरव पाटीललाही हा पेपर दिला। मात्र ऋतुजा पास झाली आणि गौरव नापास झाला आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर गौरवनं ऋतुजाच्या विरोधात एमपीएससीत तक्रार केली। तर एमपीएससीच्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक गट ब पदाच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे। या प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण 6 जणांची अटक झाली असून अटक करण्यात आलेल्यांमध्ये क्लास चालक आणि परीक्षार्थींच्या नातेवाईकांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आता एमपीएससीने घेतला आहे। आमचा युक्तिवाद असा होता की नेमकं ह्यांना फक्त संशयाच्या आधारावर कुठेतरी पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्याच्या आधी माझा एक आय वुड से टेक्निकल ग्राउंड होता, पण ते महत्त्वाचा ग्राउंड असं होतं की जेव्हा ह्यांना संध्याकाळी किंवा रात्री कालच्या दिवशी अटक केलं गेलं त्यावेळेस त्यांना कुठेतरी रायटिंगमध्ये ग्राउंड ऑफ अरेस्ट हे त्यांना सांगितलं गेलं नाही। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मानसरीतल्या आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे। तब्बल 5 तास झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली आहे। मात्र मागण्यांबाबत लेखी जीआर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। 14 मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे। हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले असून काही विद्यार्थी आमरण उपोषणावर आहेत। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक झाली आहे। हा गैरप्रकार केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित असल्याचा दावा आयोगाने केला आहे। दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासातून पेपर अनेकांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त होत आहे। पेपरफुटीची तक्रार मार्चमध्येच प्राप्त होऊ नये, भरती प्रक्रिया जवळपास पूर्ण होईपर्यंत कारवाई का झाली नाही असा सवालही उपस्थित होत आहे। पोलिसांच्या तपासात गंभीर बाबी समोर आल्यानंतरही एमपीएससीनं केवळ प्रसिद्धीपत्रक काढून मौन का बाळगलं याबाबतही विद्यार्थ्यांकडून आणि माध्यमांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तुळजाभवानी देवीच्या नारळ खजूर लिलावामध्ये बेबनाव झाल्याचं उघडकीस झालंय। या लिलाव प्रक्रियेसाठी तब्बल 1,30,00,000ची बोगस बँक गॅरंटी दिल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे मंदिर संस्थानानं लिलाव प्रक्रियाच रद्द केली आहे। शिवाय बोगस बँक गॅरंटी देणारा जो निविदाधारक होता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुळजापूरचे नगराध्यक्ष आणि मंदिराचे विश्वस्त यांनी मागणी केली आहे। मंदिरात 3 वर्षांसाठी नारळ आणि खजुराची लिलाव प्रक्रिया सुरू होती आणि त्यासाठी एकूण 9 निविदा दाखल झालेल्या होत्या। त्यातल्या एकानं या लिलावासाठी बनावट कागदपत्र जोडली होती। देवीच्या पूजेसाठी नारळ आणि खजूर, हे नारळ देवीचं जे असतं, देवीची ओटी भरताना श्रीफळ नारळ हे लागतंच आणि खजूर एवढा करता की खजुरामध्ये 5 खारखा झालं तर खारी खोबरं आणि सुपारी अशा पद्धतीचे बरेच खजूर हे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात। यासाठी या पद्धतीनं या फळानं देवीची ओटी भरली जाते। मंदिर संस्थांच्या नारळ खजूर निलाव प्रक्रियेमध्ये बोगस बँक गॅरंटी देऊन मंदिराला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही फसवणारी टोळी ज्यांनी की मंदिरात फसवलं नाही, बँकेला फसवले, यांनी कृषी जे काय काम आहे तिथं फसवले। ही अनेक ठिकाणी सक्रिय आहे त्यांनी की स्वतःच्या हातानं चुकीचा सहाय्य करून फसवत आहेत कायम। त्यांनी मला 1,30,00,000ची बँक गॅरंटी दिली आहे। 1,30,00,000 रुपये म्हणजे बारकी रक्कम नाही, किती मोठं। आणि कलेक्टर सारखे अध्यक्ष आहेत तिथं जिल्हा मॅजिस्ट्रेट,
यांच्यासारखे अध्यक्ष असताना सुद्धा त्या संस्थेला फसवण्याचं यांचं धाडस आहे की किती फ्रॉड करणारी माणसं आहेत ती तुम्ही जाणताच घ्या. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अधिकारी आणि जवानांचं पथक तैनात करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि जवानांनी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसरातून रूट मार्च काढलाय. या पथकामध्ये 116 अधिकारी आणि जवानांचा समावेश आहे. कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळ आणि पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून मंडळांनी पोलिसांचा निर्णय मान्य केलाय. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी म्हणजेच 14 तारखेला आणि विसर्जनाच्या दिवशी डॉल्बीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार असून उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिलाय. इतर दिवशी आगमन मिरवणूक काढताना पारंपरिक वाद्यांचा वापर करावा तसंच विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी काढण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. दरम्यान विसर्जनावेळी लेझर लाईट आणि ड्रोनला मात्र बंदी घालण्यात आली आहे. एफडीएचा अलीकडचा कारवाईचा धडाका पाहून गणेशोत्सवातील महाप्रसादासंदर्भात एफडीए काही वेगळा नियम आणणार का याबद्दल सोशल मीडियामध्ये जोरात चर्चा सुरू होती. मात्र तसा कोणताही वेगळा नियम नसेल असे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी महाप्रसाद बनवणारा केटरर हा परवाना धारकच हवा हे मात्र त्यांनी अधोरेखित केलंय. अर्थात ही आधीपासूनचीच नियमित प्रक्रिया आहे. फक्त एफडीएचं आता त्यावर काटेकोरपणे लक्ष असेल. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आता अधिक सतर्क राहावं लागेल. भिवंडी तालुक्यातल्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून आमणे गावात उपोषण सुरू आहे. रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती, खड्ड्यांचं डांबरीकरण, मागील 3 वर्षात रस्ते कामांवर झालेला खर्च आणि कामांची माहिती जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे असून पावसाळ्यात समस्या गंभीर झाली आहे आणि त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, वृद्ध, दिव्यांग आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोकाही वाढलाय आणि त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. असे अपघात या ठिकाणी रोज होत आहेत. कित्येक लोक जखमी झाली, कित्येक लोक मृत्यू पावली. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या शासनाला अजूनपर्यंत जाग येत नाहीये. या गेल्या 3 वर्षामध्ये जो काही खर्च केला आपण, जो काही धातुरमात्र खर्च केला त्याचा आम्हाला हिशोब द्या, त्याची सत्य माहिती द्या. रायगडच्या कर्जत तालुक्यातल्या वाघरण आदिवासी वाडीला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था एका व्यक्तीच्या जीवावर बेतली आहे. रस्त्यावर चिखल आणि मोठमोठे खड्डे असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला कठडही नसल्यानं दुचाकीवरून तोल जाऊन एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून शाळकरी विद्यार्थ्यांना याच चिखलातून ये-जा करावी लागते आणि त्यामुळे रस्ता तातडीनं दुरुस्ती करून सुरक्षित कठडे उभारण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी ही तक्रार केली आहे. प्रेझेंटेशन देण्यासाठी नगरसेवकांना बोलावलं, मात्र आयुक्तच गैरहजर राहिल्याचा आरोप करण्यात आलाय. नगरसेवक 1.5 तास आयुक्तांची वाट पाहून परत गेल्यानं लोकप्रतिनिधींचा अपमान झाल्याची तक्रार केदारांनी केली आहे. अधिकाऱ्यांपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींना शहराची अधिक माहिती असल्याचंही केदार यांनी म्हटलंय. जर आपण नाशिकमधल्या सर्व नगरसेवकांना बोलवत असू आणि कुंभमेळ्या संदर्भातलं प्रेझेंटेशनसाठी बोलवत असू तर त्यांनी ते करायला पाहिजे असं मला वाटतं. शेखर सिंगांना यापूर्वी काही सूचना केलेल्या होत्या मी, काही त्यांनी फोन न उचलल्यामुळे मेसेज पण टाकले होते का नाशिककरांचं काय म्हणणं आहे, काय सूचना आहे, परंतु त्यांनी कालही फोन उचलला नाही. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची तक्रार केली. मेहकर ग्रामीण रुग्णालयातील असंवेदनशील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता हिवसे यांच्यासह रुग्णालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि घटनेच्या वेळी गैरहजर असणाऱ्या डॉक्टरांची सनदच रद्द करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केली आहे. संजय रायमुलकर यांनी आक्रमकतेने प्रकाश आंबेडकर यांना घटनेची माहिती दिली आहे. तर बुलढाण्याच्या मेहकरमधील महिलेच्या रस्त्यावर झालेल्या प्रसूती प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सुनीता हिवसे यांनी कबुली दिली आहे. रुग्णालय स्टाफने असंवेदनशीलता दाखवली असून संवादाचा अभाव होता असंही हिवसे यांनी मान्य केलं आहे. आमचे स्टाफनी जी संवेदनशीलता दाखवायला हवी होती त्यात थोडंसं लॅक्युना राहिला. यापुढे असं होणार नाही
याची मी पूर्णपणे दक्षता घेईन. त्यांनी असा आरोपही केला की त्यावेळेस रुग्णालयात कोणीही डॉक्टर नव्हते. नाही, डॉक्टर प्रगती राठोड गायनोकॉलॉजिस्ट हे हजर होत्या दवाखान्यात आणि मला या घटनेची माहिती 9:30-10 वाजता मिळाली आणि त्यावेळेस मी चौकशी करून ही पूर्ण माहिती गोळा केली. तर सकाळी 6:30-7:45च्या दरम्यान एक इसम आले, जेव्हा आम्ही वॉर्डमध्ये वगैरे होतो, आमचे रुटीन मॉर्निंगचं कामं चालू होते तेव्हा, आणि ते म्हणत होते की म्हणजे एक पेशंट आहे, डिलिव्हरी होत आहे वगैरे, असं स्टाफ नर्सचं त्यांचं बोलणं झालं. सिस्टरांनी मला येऊन सांगितलं, पण आम्ही जेव्हा अटेंडंटला पाठवलं की त्यांना पाहायला, तोपर्यंत ते निघून गेलेले होते. तुमचे वरिष्ठ कुठे आहेत? मेडिकल सुप्रिटेंडेंट जे वैद्यकीय अधीक्षक आहेत ते कुठे आहेत? मॅडम सध्या त्यांचे काही मेडिकल इमर्जन्सीमुळे त्या बाहेर आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी काही जण भाषावाद आणि प्रांतवादाचं राजकारण करत असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. तसंच स्वतःच्या नातवाचं बालमोहन विद्या मंदिरमध्ये ॲडमिशन करून त्याचा दाखला दाखवावा असं आव्हान अमित साटम यांनी राज ठाकरे यांना दिलंय. दरम्यान मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी इतकी वर्ष काय केलं असा सवालही त्यांनी राज ठाकरे यांनी बॅनर लावणाऱ्यांना केलाय. त्यामुळे मनसे या प्रश्नांना कसं उत्तर देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. पुण्याच्या औद्योगिक विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे, कारण आता 49 MSME कंपन्यांसोबत तब्बल 2,320 कोटी 97 लाख रुपयांचं सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा मिळणार असून उत्पादन क्षमता वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. MSME क्षेत्र हे महाराष्ट्राच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. MSME ही परिसंस्था मजबूत झाल्यानं पुण्याची ग्रोथ इंजिन म्हणून भूमिका आणखी बळकट होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या बनावट गुणपत्रिका आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश चंद्रपुरात झालाय. दुर्गापूर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करत वैभव सोनुले नावाच्या एका आरोपीला अटक केली, तर मुख्य सूत्रधार फरार आहे. प्रत्येक गुणपत्रिका आणि पदवीसाठी 5 ते 10 लाख रुपये घेतले जात होते. या आरोपींकडून 2 आलिशान वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. नोकरीत असलेल्या आणि बढतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांनी या बनावट पदव्या सर्वाधिक घेतल्याचं समोर येत आहे. अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर यवतमाळ प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत उईके आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवजात शिशु अतिदक्षता विभागात इलेक्ट्रिक साहित्य आणि व्हेंटिलेटरची तपासणी केली. तसंच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करावी याबाबत नर्सेस, सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. मराठवाड्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं निर्माण झालेल्या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकार कृष्णा नदीचं पाणी मराठवाड्याला पुरवणार आहे. कृष्णेचं पाणी उजनी धरणात आणून ते मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून या निर्णयामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्याला फायदा होईल. दरम्यान खासदारांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णेचं पाणी मराठवाड्याला देण्याचा शब्द दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून सर्वच भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं चिंतेत असलेल्या बळीराजाला आता मोठा दिलासा मिळालाय. शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 25% पावसाची तूट असल्यानं शेतकऱ्यांची धाकधूक कायम आहे. दरम्यान जिल्ह्यात सिंचनासाठीच्या पाणीसाठ्याची स्थिती चांगली असून 87% पाणीसाठा झालाय, तर तिलारी धरण 90% भरलंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणीसाठा आता केवळ 8% आला असून ऑगस्ट संपत आला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या 225 प्रकल्पांमधील पाणी पातळी कमालीची घटली असून उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलंय. ऑगस्टमध्येच जिल्ह्यातील 103 गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचं सावट गडद होत असताना आता धाराशिवकरांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.